चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या पियुष या चॅनलमध्ये. तर चला आपण आज मी तुम्हाला मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर ती रेसिपीचं नाव आहे कढी. आता सगळ्यात अगोदर आपण हे पातेलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण दही टाकूया. आधी टाकायची, आपल्याला कढी बनवायची मस्त. आता दही टाकली आपण, त्याच्यानंतर आपण बेसन पीठ टाकूया. हे बघा बेसन पीठ टाकायचं, म्हणजे कढी थोडी गट्टी होण्यासाठी बेसन पीठ टाकता. हे बघा 3 चमचे टाकले. त्यानंतर थोडंसं हळद टाकायची. माझी सासूबाई बनवून दाखवणार आहे आज तुम्हाला कढी. तुम्हाला कशी वाटते, काय वाटते, कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा अशी घोटून घ्यायची तिला मस्त. पाणी टाकण्याच्या आधी घोटून घ्यायचं, म्हणजे ते गुटाळा पडत नाही पीठ टाकले ना, त्याच्यामुळे सगळं मिक्स करून घ्यायचं मस्त. मग मिक्स झालं ना, मग पाणी टाकायचं मग थोडं थोडं. हे बघा पाणी टाकलं. आता ही कढी कशी पटकन झटकेपट होते 5 मिनिटामध्ये. कसं आपल्याला काही भाजी नाही राहिली भाजीला, मग काही आणून घ्यायची, कढी करून घ्यायची मस्त. 5 मिनिटामध्ये भाजी तयार. गरम गरम भाकरी करून घ्यायचं, मस्त पोट भरून जेवण होतं. आता गॅसवर कढाई ठेवली बस तपायला. आता सगळ्यात अगोदर आपण तेल टाकूया कढाईमध्ये. इकडे बघा मसाला तेल तापून गेले. आता मोहरी टाकायची. मोहरी नंतर थोडं जिरं टाकायचं, आणि जिरं टाकलं का लगेच लसूण टाकायचं. नंतर मिरच्या मग लाल होऊ द्यायचं. मग त्यानंतर कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकायचा, मग चांगला मिक्स करून घ्यायचं. मग लाल होईपर्यंत तळू द्यायचं त्याला. कढीपत्ता, मिरच्या बिरच्या सगळं, लसूण, जिरं. आता थोडीशी तेलामध्ये टाकायची कोथिंबीर, आणि बाकीची वरून टाकायची थोडीशी. आता सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स झालं का लगेच हे कढी आपण जे बनवलं आहे ना कढीचं, ते टाकायचं. तेव्हा आता दही टाकायचं. दही बेसन पीठ आपण सगळं मिक्स केलं आहे ना, ते टाकायचं. आणि हळूहळू हलवायची कढी. अशी जोरात जर हलवली ना, मग ती फुटून जाते. अशी थोडी पाणीसारखी होते ती. त्याला ना उकळून येऊ द्यायची. हां, कढीला आहे ना उकळी येऊ द्यायची. उकळी आली ना मग फुटून जाते ती. त्याच्यामुळे ना मग हळूहळू हलवायची. लगेच थोडीशी उकळी यायला लागली तर लगेच बंद करून द्यायचा गॅस. अर्धा चमचा मीठ टाकते. मीठ टाकलं आता. आणि खाली तर चालेल, पण खाली नको. झाली आपली कढी तयार 5 मिनिटामध्ये. तेव्हा 5 मिनिटं पण लागले नाही, तेव्हा अजून झाली कढी. आता थोडीशी मस्त म्हणजे गदक नाही येऊ द्यायचा, हलवत राहायचं थोडं. आणि थोडीशी उकळायला लागली की लगेच बंद करून द्यायचा गॅस. ही कढी कशी कोणाकोणाच्या हाताची फुटून जाते ती, पण माझ्या हाताची फुटते म्हणून मी माझ्या सासूला सांगते कढी बनवायला. मग माझी सासूबाईच बनवतात कढी, नेहमी तेच बनवतात. मी कढी कधीच बनवत नाही. हे बघा असं हलवत राहायचं कढी चमच्याने. असं 5 मिनिटं हलवलं ना लगेच गदक येऊन जातो, मग लगेच बंद करून द्यायचं. हां, ती कोथमीर टाक. हे बघा आता वरून थोडी कोथमीर टाकून द्यायची. टाकली. हे बघा असं वरती फेस आला ना तर समजून घ्यायचं आपली कढी झाली. बघा तयार झाली कढी. आता गॅस बंद करायचा. चला मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली, काय वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा किती मस्त झाली कढी, एकदम भारी. बघा अशी गट्टी वरती असं फेस येतं, समजून घ्यायचं कढी झाली. चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट. रात्री आता.